महादेव जानकरांनी परभणीमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। बबनराव लोणीकर, मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक नेत्यांची यावेळेला उपस्थिती होती। जानकरांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर या ठिकाणी आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी उपस्थित राहणार आहेत परभणी आणि त्यानंतर एक छोटेखानी सभा राहणार आहेत। महादेव जानकर आपल्या सोबत आहे। काय सांगाल, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली महायुतीकडून आणि तुम्ही स्वतःच्या चिन्हावरती लढणार आहात? मी प्रथम भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी, शिवसेनेचे नेते शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे अजितदादा यांचं पहिलं मी अभिनंदन करेन की ह्या तिघांनीही माझ्यावर विश्वास टाकून माझ्या छोट्या पक्षाला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी महायुतीच्या नेत्यांचं हृदयातून मी अभिनंदन करतो। नाही, पण मात्र जी परभणी लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये उमेदवार आयात करावा लागला अशा पद्धतीचा टीका तुमच्यावरती झालेली आहे। कसं या टीकेला उत्तर तुम्ही देणार? ह्याचं उत्तर मी आताच देणार नाही, 26 तारखेला उत्तर देऊ। या देशामधला मी नागरिक आहे, परभणीत माझ्या पक्षाचा आमदार आहे, परभणीत माझा जिल्हा परिषद पहिला आला आहे आणि मी महिन्यातून एकदा चक्कर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मारतो, 15 दिवसातून प्रत्येक देशातल्या राजधानीत फिरतो। त्यामुळे वी आर द नॅशनल लीडर, नॉट ओनली द सिंगल लीडर। आणि जे कोण माझ्यावर टीका करतात, सध्याचे जे खासदार आहे ते बलाढ्य उमेदवार असल्याचं बोललं जातं, त्यानंतर आता तुम्ही तुमची जमेची बाजू काय मग इथं? नाही, ते बी बलाढ्य आहेत, चांगला आहे। ही जनतेच्या दरबारात 26ला गेल्यानंतर कळल कोण बलाढ्य आणि कोण, आजच सांगता येणार नाही ना। ते बी चांगले आहे, त्यांच्याबद्दल त्यांचं हे करा। 26 तारखेच्या नंतर रिझल्ट होईल। तुम्ही कुठला अजेंडा घेऊन या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये? वी वॉन्ट डेव्हलपमेंट इन परभणी सिटी। डेव्हलपमेंट, विकासाचा मुद्दा ह्यावर माझा आहे। MIDC स्टार MIDC आली पाहिजे, समृद्धीला परभणी जोडला पाहिजे, इरिगेटेड 100% झालं पाहिजे इरिगेशन, आणि MIDC स्टार MIDC मुंबई पुण्याला जी परभणीची मुलं जातात कामाला ती बंद केली पाहिजेत। या भूमिकेतून काम करा। सदाभाऊ खोत यांनी थोड्या वेळापूर्वीच असं म्हटलेले आहेत की हे उमेदवार भारताचे आहे आणि यांची इंडियाच्या उमेदवार विरोधात तुमची लढाई आहे। सदाभाऊ माझे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलेलं योग्य आहे। त्यामुळं मी राष्ट्रवादी, BJP, शिवसेना, काँग्रेस या सर्वांच्या संयुक्त महायुतीचा उमेदवार म्हणून इथं उभा आहे। या दृष्टीने मी इथं आलेलो आहे। हे होते महादेव जानकर। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, परभणी।